गुड मॉर्निंग गर्ल्स. वर्ग 10वा, विषय इतिहास. आपण मागच्या तासिकेला पहिलं प्रकरण पाहिलं होतं. या तासिकेला आपण आता दुसरं प्रकरण पाहणार आहोत. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. यामध्ये इतिहास लेखनाची वाटचाल कशी झाली. मागच्या पाठामध्ये पाश्चात्य परंपरा पाहिली आपण. या पाठामध्ये आपण भारतीय प्राचीन परंपरा पाहणार आहोत. भारतामध्ये प्राचीन काळात इतिहास लेखनाची परंपरा नव्हती. मौखिक स्वरूपानेच हा इतिहास जिवंत ठेवला जात असे. म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीला, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीला आपल्या पूर्वजांच्या किंवा आपल्या सामाजिक स्थित्यंतर हे सगळं मौखिक स्वरूपाने जिवंत ठेवलं जात असे. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला बहिणाबाई चौधरींचं उदाहरण देता येईल. अगदी निरक्षर स्त्री, त्यांची गाणी लिहिलेली नव्हती, कविता, गाणी, ओव्या, पण मौखिक रूपाने ती जिवंत होत्या. त्यानंतर संकलित करण्यात आल्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिर येई पिकावर, माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग सासरी आली कशासाठी, चिले पिल्यासाठी बाप घरट बांधते, लेकीच्या ग माहेरासाठी माय सासरी नांदते. असे हे मौखिक स्वरूपाचे ओव्या, गीत बहिणाबाई चौधरींची त्यावेळेला मौखिक स्वरूपानेच जिवंत होती. नंतर त्याचं संकलन करण्यात आलं. आपण पाहणार आहोत प्राचीन काळातील इतिहास लेखन. पहा, इसवी सनाच्या नंतर म्हणजे ईसा मसीह येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर म्हणजे इसवी सनानंतर, आणि त्यापूर्वी असेल तर इसवी सनापूर्वी, तर इसवी सनानंतर म्हणजे 1921 मध्ये भारतात आपल्या पंजाब नदीच्या काठी, पंजाब मध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं. ते इंग्रजांच्या काळात. आणि त्या उत्खननामधून आपल्याला जे कोरीव लेख मिळालेले आहेत, ते कोरीव लेख वाचण्यात अजूनही यश आलेलं नाहीये. ते कोरीव लेखावर जी लिहिलेली लिपी आहे, ती लिपी वाचण्यात अजूनही यश आलेलं नाही. ते लेख मौर्य सम्राट अशोक यांच्या काळातील असावेत असा अंदाज आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट, कोरीव लेख या सगळ्या गोष्टी इतिहास लेखनासाठी वापरल्या जाऊ लागल्या. या सर्व गोष्टींमधून काय माहिती मिळत होती? त्या राजाचा काळ कोणता होता, ते राजघराणं कसं होतं, त्याची वंशावळ काय आहे, राज्य विस्तार कुठपर्यंत केला, तत्कालीन शासन व्यवस्था काय होती, महत्वाच्या राजकीय घडामोडी काय काय घडल्या, तत्कालीन सामाजिक व्यवस्था कशी होती, तेव्हाच्या परंपरा काय होत्या, हवामान काय आहे त्यावेळेचं होतं, दुष्काळ कशा प्रकारचे पडायचे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला त्या कोरीव लेखांवरून, शिल्पांवरून, नाण्यांवरून या ठिकाणी इतिहास लेखनासाठी मिळते. पहा, प्राचीन काळातील साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही दोन महाकाव्य उत्कृष्ट आहेतच. त्याचबरोबर पुराणे आहेत, जैन धर्मग्रंथ आहे, बौद्ध धर्मग्रंथ आहे. एवढेच नव्हे तर भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांची वर्णनं, परकीय प्रवाशांची वर्णनं ही सुद्धा इतिहास लेखनासाठी महत्वाची साधनं मानली जातात. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीने संस्कृत काव्यात हर्षचरित हा एक ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथावरून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण त्यांनी यात केलेले आहे. यामध्ये
आपल्याला आता पाहायचा आहे सोहगौडा ताम्रपट. हा ताम्रपट उत्तर प्रदेशामधील गोरखपूर जिल्ह्यातील सोहगौडा या ठिकाणी सापडलेला आहे. या ताम्रपटावर ब्राह्मी लिपी आहे आणि या ताम्रपटाने काय संदेश दिलेला असावा, काय आदेश दिलेला असावा, त्यावर पारासहित वृक्ष आहे, 3 कमानी काढलेल्या आहेत. त्यानंतर 4 खांबावर कोठार उभारलेले आहेत. या धान्याची कोठारही असावीत असा अंदाज आहे आणि दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये धान्याचा किंवा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये दुष्काळाचं निवारण करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे अशा संदर्भाचा आदेश त्यावर असावा असा जाणकारांचं म्हणणं आहे. यानंतरचा मुद्दा आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. मध्ययुगीन काळामध्ये म्हणजे इसवी सनाच्या 12व्या शतकात राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ कल्हण या इतिहास लेखकाने लिहिलेला आहे. त्याच्या मते हा राजतरंगिणी हा ग्रंथ लिहित असताना त्याने कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा, तत्कालीन सामाजिक स्थिती या साधनांचा चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ त्याने मांडलेला आहे. त्यानंतर मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारी इतिहासकार होते. त्या इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी भाषेच्या फारसी इतिहास लेखनाच्या परंपरांचा प्रभाव होता. झियाउद्दीन बर्नी हा मुस्लिम इतिहासकारांमधला एक इतिहासकार, महत्वाचा इतिहासकार मानला जातो. तारीख ई फिजूर शाही हा ग्रंथ त्याने या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्याच्यामध्ये इतिहासकाराने केवळ राजांचा पराक्रम, कल्याणकारी योजना एवढंच न मांडता त्या राजांच्या दोषांचं, त्या राजांच्या चुकांचं विवेचन मांडायला पाहिजे. याचबरोबर तत्कालीन म्हणजे त्या काळात असलेल्या विद्वान व्यक्ती, अभ्यासक, संत, साहित्यिक या सर्वांचा त्यावेळच्या सांस्कृतिक जीवनावर कसा परिणाम झालेला आहे हे सुद्धा या ठिकाणी मांडायला पाहिजे असं या इतिहासकाराचं म्हणणं आहे. पुढे मुघल बादशहाच्या दरबारातील इतिहासकारांचं लेखन, त्या लेखनामधला जो मुद्दा होता तो राजाची निष्ठा, राजाचं कौतुक त्यात आलं पाहिजे अशा प्रकारचं लेखन त्यावेळेला केलं गेलं. पद्य स्वरूपात, वर्णनात्मक, समर्पक अशा पद्धतीने मुघल साम्राज्याचा जो संस्थापक आहे बाबर, याच्या काळात लेखन झालेलं आहे. तुझुक ई बाबरी, बाबराचं हे आत्मचरित्र आहे. तुझुक ई बाबरी यामध्ये त्याने केलेल्या युद्धांचं वर्णन आहे. त्याचबरोबर त्याने केलेल्या प्रवासाचं वर्णन आहे. त्याने ज्या ठिकाणी प्रवास केला त्या प्रदेशाची माहिती आहे, त्या शहरांचं वर्णन केलेलं आहे. स्थानिक अर्थव्यवस्था तिथली कशी होती, तिथले रीतिरिवाज काय होते, सामाजिक स्थिती कशी होती, वनस्पती सृष्टी काय होती तिथली, याचं सुद्धा बारकाईने लेखन या तुझुक ई बाबरी या लेखामध्ये, या ग्रंथामध्ये केलेलं आहे. इतिहासाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल हा इतिहासकार महत्वाचा मानला जातो. त्याने लिहिलेला जो अकबरनामा आहे, अकबरनामा या ग्रंथाचं विशेष महत्व या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे. अधिकृत नोंदींच्या आधारेच ऐतिहासिक कागदपत्र, दस्तऐवज यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून
त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून छाननी करून अबुल फजल याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढे आहे बखर. हा इतिहास लेखनातील एक महत्वाचा प्रकार. शूरवीरांचं गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचं लेखन या बखरींमधून आपल्याला मिळतं. यामध्ये उल्लेख करावा लागेल सभासद बखर. यामध्ये छत्रपती राजारामांच्या कारकिर्दीमध्ये लिहिलेली ही बखर आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर आहे. पानिपतच्या लढाई, जे युद्ध इतिहास प्रसिद्ध आहे, त्या पानिपतच्या लढाईचं वर्णन भाऊसाहेबांच्या बखर मध्ये केलेलं आहे. होळकरांची कैफियत, या बखरीतून आपल्याला होळकरांचं घराणं कसं होतं, त्यांचं योगदान काय हे समजतं. बखरींमध्ये चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णन, आत्मचरित्रपर, कैफियत, पंथीय, राजनीतीपर, पौराणिक इत्यादी असे या बखरींचे प्रकार आपल्याला पाडता येतील. यानंतरचा मुद्दा आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळ. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत पहा भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. ती सुरुवात 1921 मध्ये, मी सुरुवातीला सांगितलं होतं, हडप्पा संस्कृतीचं उत्खनन केलेलं. भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले संचालक अलेक्झांडर कनिंगहम याच्या देखरेखीखाली हे उत्खनन करण्यात आले. त्यासाठी त्याने बौद्ध ग्रंथांमध्ये जे उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष आपलं केंद्रित केलं आणि त्याचं उत्खनन सुरू. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि त्याचं उत्खनन करण्यात आलं. यावरून इसवी सनाच्या 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत भारताचा इतिहास आहे हे सिद्ध. भारतामध्ये आलेले अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताचा इतिहास लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं वसाहतवादी धोरण, त्याचा प्रभाव या इतिहास लेखनावर दिसून येतो. जेम्स मिल याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ 3 खंडामध्ये लिहिला. पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन, त्यांचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन या इतिहास लेखनातून स्पष्टपणे दिसून येतो. 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाला खूप महत्त्व आहे. इतिहास लेखनासाठी मराठी कालखंडाचा, मराठ्यांच्या काळाचा खूप मोठा उपयोग या ठिकाणी झालेला आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँड डफ याचे नाव महत्वाचे आहे. त्याने द हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ. या ग्रंथाचे त्याने 3 खंड केलेले आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची, भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती होती आणि ती प्रवृत्ती या ग्रँड डफ याच्या लेखनामधून स्पष्टपणे दिसून येते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनातून आढळते. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास मांडलेला आहे. पण या द्विखंडात्मक इतिहासामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसून येते. डफ याच्या लेखनाच्या मर्यादा निळकंठ जनार्दन कीर्तने आणि विवा राजवाडे यांनी 19व्या शतकामध्ये त्यांच्या लेखनात दाखवून दिलेल्या आहे. भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक
हा मुद्दा येतो. त्यानंतर राष्ट्रवादी लोकहित प्राच्यवादी भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली हा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत.